आपण पाहत आहात RP न्यूज। वाघापूर तालुका बुधरगड येथील ज्योतिर्लिंग मंदिर हे दक्षिण महाराष्ट्रातील एक अत्यंत जागृत आणि श्रद्धास्थान मानले जाते। ज्योतिर्लिंग मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे। स्थानिक परंपरा आणि लोकश्रद्धेनुसार या मंदिरातील शिवलिंग मूर्ती स्वयंभू मानली जाते। अनेक दशकापासून परिसरातील भाविक येथे श्रावण महाशिवरात्र आणि नागपंचमीला दर्शनासाठी येतात। सध्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असून मंदिराचे मूळ धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशास्त्राच्या वास्तुकलेत बांधले असून गाभाऱ्याचे संवर्धन, सभामंडपाचे सुशोभीकरण, भाविकांसाठी प्रशस्त दर्शन व्यवस्था, मंदिर सौंदर्यीकरण, स्वच्छतागृह व इतर मूलभूत सुविधा अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला असून शासन निधी, ग्रामस्थ व स्थानिक श्री ज्योतिर्लिंग देवस्थान समिती लोकसहभागातून हे भव्य मंदिर हेरिटेज धर्तीवरचे टेम्पल म्हणून साकारत आहे। नागपंचमी हा या मंदिराचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो। महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक या दिवशी अत्यंत श्रद्धेने या दिवशी येत असतात। इथल्या सांस्कृतिक परंपरेनुसार नागपंचमी दिवशी कुंभार समाजाकडून नागमूर्ती मिरवणुकीने देवालयात आणून विधिवत पूजा केली जाते। नागपंचमी यात्रेला वाघापुरात भक्तीचा महापूर लोटतो। लोकनेते सरपंच देवस्थान कमिटी अध्यक्ष प्राचीन प्रचलित असलेले ज्योतिर्लिंग मंदिर असून सध्या जीर्णोद्धाराचे बांधकाम सुरू आहे। यासाठी शासनाकडून 5 कोटी निधी मंजूर झाला असून मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे। ज्योतिर्लिंग मंदिर नागपंचमी दसरा सणासाठी प्रसिद्ध आहे। सर्प चावल्यानंतर येणारे भक्तांना अंगाला लावला असून सर्पदंश कमी होतो। येथे अनेक भक्त ज्यांचे जखमा दवाखान्यात सुद्धा बऱ्या होत नाही त्या भक्त येथे राहून त्यांच्या जखमासुद्धा बरे होतात। हे मंदिर अतिशय जागृत असे आहे। हे मंदिर प्रख्यात असून प्राचीनच आहे असे त्यावेळचे करवीर तहसीलदार यांचा लेखी नोंद आपल्याकडे आहे। आपण पाहत आहात RP न्यूज। बातमी मनातली, बातमी तळागाळातली।